शेजारी. शेजारी हा शब्द जितका साधा सरळ वाटतो तितकंच जास्त महत्त्व त्या शब्दाला आहे. कारण की आपली रक्ताची नाती तर खूप लांब असतात आपल्यापासून आणि जे आपले मुबोले नातेवाईक असतात ते म्हणजे आपले शेजारी असतात. कारण की प्रत्येक सुखादुःखात सदैव आपल्यासोबत असणारे, प्रत्येक अडचणीत आपल्याला मदत करणारे, मदतीला पहिल्यांदा धावून येणारे जे व्यक्ती असते ती म्हणजे आपले शेजारीच असतात. तर हे आहेत आमची पाटीलताई आणि पाटील दादा. तर आता सध्या त्यांची तब्येत थोडी ठीक नाही आहे म्हणून ते थोडेसे रेडी झाले नव्हते. आम्ही तरी त्यांच्या घरी गेलो होतो. आमचे यांच्यासोबत खूप छान संबंध आहेत. म्हणजे हे आमच्यापेक्षा मोठे आहेत तरीसुद्धा त्यांनी कधीच आम्हाला अशी काही कमी जाणू दिली नाही की आम्ही लहान आहोत आणि ते मोठे आहेत. आमचे विचार तेही आमचा सल्ला घेतात, आम्ही त्यांचा सल्ला घेत असतो सदैव. त्यानंतर आम्ही मॅडमकडे गेलो होतो. हेही पाटीलच आहेत. तर ह्या टीचर आहे स्कूलमध्ये, ZP स्कूलमध्ये. ह्यांनाही जास्त वेळ नसतो पण जेव्हा कधी वेळ असतो तेव्हा आम्ही एकत्र खूप धमाल करतो. त्यांचं वय जरी जास्त असलं तरी ते एका यंग कपलपेक्षा कमी एन्जॉय करत नाही. त्यांचा उत्साह सदैव जास्तच असतो. त्यानंतर आम्ही गेलो होतो शेवाळे काकांकडे. ही त्यांची नात आहे राधा. तिला अगोदर मी सोनं दिलं. खूप क्यूट आहे ती आणि तिला माझी फार सवय आहे. नेहमी माझ्याकडे मला आवाज देत असते ती. तर सांगायचं असं की शेजार धर्म हा असा असतो ना की एखाद्या नवऱ्या बायकोचं नातं जसं असतं की बाबा जमलं नाही जमलं तरी सोबत राहायचं आहे, तर तसंच असतं आपले शेजारच्यांसोबत. आपलं जमो किंवा ना जमो आपल्याला त्यांच्यासोबत शेवटपर्यंत राहायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जमवूनच घ्यायला पाहिजे, सगळ्यांशी चांगलंच वागलं पाहिजे. कारण प्रत्येक सुखादुःखात सदैव आपल्या एका हाकेला येणारी व्यक्ती म्हणजे असते ती म्हणजे आपले शेजारचेच असतात. नातेवाईक तर खूप लांब असतात, ते फार शेवटी येत असतात. मला असं वाटतं की शेजाऱ्यांसोबतचं नातं आपलं सदैव घट्ट आणि अतूट असलं पाहिजे, जे की आमचं आहे. आणि मलाही असं वाटतं की तुमचंही नातं तुमच्या शेजाऱ्यांशी असंच असलं पाहिजे. त्यानंतर सगळे छोटे छोटे मुलं आले होते घरी, त्यांना सोनं दिलं आणि असा संपला आजचा दिवस.